हॉटेल बडेपीरची खास ऑफर. चिकन थाळी 100 रुपये, मच्छी थाळी 100 रुपये, बकरा बिर्याणी 130 रुपये आणि चिकन बिर्याणी 60 रुपये. पार्सलची सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. हॅलो हॅलो. हा नमस्ते भाऊ. हा नमस्कार. लोकप्रधान चॅनल मधून बोलतो, भागवान पत्रकार. हा बोला की साहेब. भाऊ माझा एक प्रश्न होता, काय ठरलं तुमचं? बीजेपी प्रवेश करणार असं पत्रकार परिषद झाली आता तुमची, काय ठरलं काय सांगाल? बीजेपी मध्ये जायचं ठरलेलं आहे ना. ज्यावेळेला आम्ही माड्याला शनिवारी बैठक बोलवली सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची, हम्म. त्यातून कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकून घेतले. आपण पुढील दिशा काय ठरवायची, तर सगळ्यांनी सांगितले की भाजपमध्ये जाणं योग्य होईल हा. आणि आम्ही संपूर्ण अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. तुम्ही त्या पद्धतीनं प्रेस घेऊन डिक्लेअर करा. हा. त्याप्रमाणे आता प्रेसमध्ये सांगितलं. अच्छा भाऊ, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळपास 30 वर्षापेक्षा जास्त काळ कार्यरत होता. मी त्यानंतर पवार शिंदे गट. साहेबांच्या पवार साहेब मी आतापर्यंतच्या माझ्या एवढ्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये पवार साहेबांसोबतच काम केलंय. हम्म. यावेळेला मग परत 2 गट झाले, पवार साहेब अजितदादांचा. मी मग इकडं सेनेमध्ये आलो. दादा भाऊ, माड्याला जी बैठक झाली मंगल कार्यालयामध्ये, हो, म्हणजे हो. शिवाजी सावंत सर होते, तुम्ही होते. हो, हो. कार्यकर्त्यांची काय म्हणजे तक्रारी होत्या, काय होता म्हणजे कार्यकर्त्यांची? की कार्यकर्त्यांचं म्हणणं काय, 3 वर्ष झालं संघटना मजबूत करण्यावर भर नाही. कोण बी यायचे, कुणाच्या बी निवडी करायच्या, जिल्हा प्रमुखांच्या गावात यायचं, त्यांच्या मतदारसंघात येऊन पदाधिकारी निवडायचे. हा. त्यानंतर आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो की बाबा शिवाजी सावंतांना का पदमुक्त केलं का? कोण म्हणतंय त्यांना पदमुक्त केलेलं नाही. त्यांना पदमुक्त केलेलं नाही, मग त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे अधिकार दुसऱ्यांनी वापरायचे आणि गावागावात जाऊन मिटिंगा घेऊन पदाधिकारी निवडायचे. आम्हाला सांगा की बाबा त्यांना काढलंय का? नाही. मग नाही तर हे उद्योग करणारे कोण आहेत? 2 वेळा शिष्टमंडळ मुंबईला गेलं, वरिष्ठांची चर्चा केली, परंतु त्यात काय त्यांच्यामध्ये फरक दिसलेला नाही. त्याचा अधिकार नसताना येऊन निवडी करायच्या. त्यामुळे सर्वच नाराज होऊन म्हणले आपल्याला पक्षाचं आपण भाजपमध्ये जाऊया. भाऊ, तुमची नाराजी होती, तक्रारी होत्या की बाबा असं आमच्या याच्यामध्ये हस्तक्षेप केला जातोय. तुम्ही म्हणलं आताच म्हणला की 2 वेळा अधिकार असेल त्याने हस्तक्षेप करू द्या, पण ज्याचा अधिकारच नाही त्याने हस्तक्षेप करायचं कारण काय? वरिष्ठांनी का दखल घेतली नाही तुमच्या तक्रारीची? बघा, आमचं काम आहे सांगणं, दखल घेणं न घेणं त्यांचं काम आहे. पण भाऊ, म्हणजे तुम्ही म्हणजे मुंबईला जाऊन तक्रारी केल्या तरी दखल घेतली नाही, म्हणजे काय? म्हणजे हो. तुम्हाला मुद्दाम तुमचं मी काय सांगितलं की जिल्हा प्रमुखांनी सर्व नियुक्त्या करायच्या असतात. हा. मग जिल्हा प्रमुखाला आम्ही काढलं का? आम्हाला तसं सांगा, त्यांना पदमुक्त केलं, तुम्ही यांच्या नेतृत्वाखाली काम करा, आम्ही मान्य केलं असतं. परंतु त्यांनी कुठल्याही याची दखल घेतली नाही. 2 वेळा शिष्टमंडळ जाऊन सांगितलं वरिष्ठांना, हे चुकीचं व्हायला लागलं. त्यामुळे संघटना संपण्याच्या मार्गावर आणि हिथं यायचं आणि काहीतरी कुणाला तरी पद द्यायचे आणि वर जाऊन सांगायचं की सगळं अलबेला, अशी दिशाभूल आणि फसवणुकीचं काम चालू केलं. म्हणून आम्ही म्हणलं चला आपण 2 वेळा भेटलो, सांगितलं, 10 दिवस थांबलो. मग सगळ्या कार्यकर्त्यांचा निर्णय झाला की आपण भाजपमध्ये जायचं. त्याप्रमाणे आज भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाऊ, पण तुमचा राजीनामा वर मंजूर झाला नाही ना? तुम्ही वरनं काय म्हणजे तसं काय तुम्ही जे राजीनामा दिला होता तसं काय मंजूर वगैरे झालं नाहीये, म्हणजे तुम्ही थोडं थांबायला पाहिजे होतं का? 15 दिवस थांबलो ना आम्ही. हा. राजीनामा देऊन आम्ही 15 दिवस थांबलो. त्याच्या अगोदर 2 वेळा शिष्टमंडळ आमचे भेटले. असा प्रकार एकंदरीत झाला. भाऊ, पण शिवाजी सावंत सर समोर येत नाहीये, म्हणजे त्यांची काय नाराजी आहे? म्हणजे तुम्ही येताय सारखं, तुम्ही मीडिया समोर येताय, पत्रकार परिषद घेताय, सांगताय, शिवाजी सावंत सर काय येत नाही? म्हणजे त्यांचे म्हणजे शिवाजी सावंतानंच बैठक घेतली ना माड्याला, जगदाळे मंगल कार्यालयामध्ये. समोर येत नाहीत कसा? त्यांनी बाईक दिली, प्रेस घेतली, तिथं सगळ्या कार्यकर्त्यांसमोर फोटो टाकले. भाऊ, सगळे 11 तालुक्यातले कार्यकर्ते होते का बैठकीला? नाही, माडा, मोहोळ, पंढरपूर, उत्तर दक्षिण, कुर्डवाडी, ही शहराची वेगळी आणि त्यांच्या ग्रामीणचे वेगळे कार्यकर्ते आलेले होते तिथं. हा.
भाऊ काल मुख्यमंत्री आले होते, त्यांची भेट झाली, म्हणजे थोडक्यात काय हो, चर्चा झाली? भेट झाली. त्यांचं सगळं माननीय पालकमंत्री गोरे साहेबांनी भेट घालून दिली. झालेली चर्चेचा वृत्तांत मुख्यमंत्र्यांना सांगितला. मग मुख्यमंत्र्यांनी 2-3 दिवसामध्ये मी तुम्हाला प्रवेशाचा वेळ देतो. मग प्रवेश कुठं करायचा, सोलापूर, माढा का मुंबई, हम्म. यावर चर्चा 2-3 दिवसांनी झाल्यानंतर मग मुंबईला आलं तर मुंबईला जाऊन आम्ही प्रवेश करणार. जर इथं येतो म्हणले मोठा मेळावा घेऊन तर या ठिकाणी प्रवेश घेणार असं ठरलेलं आहे. भाऊ कोण कोण जाणार, म्हणजे प्रमुख नावं सांगा आणि किती आकडा असेल, 100, 200, 1000? नाही 40 पदाधिकारी आहेत. हा, त्यामध्ये आता शिवाजी सावंत सर, तुम्ही, शिवाजी सावंत सर आहे, मी आहे, उपप्रमुख हरिभाऊ चौगुले आहे, युवा सेनेचा मोठे आहे, असे सगळे प्रमुख पदाधिकारी आहेत. म्हणजे तारीख निश्चित झालाय की फायनल तुम्ही म्हणजे प्रवेश करणार? हो, धन्यवाद भाऊ आमच्याशी बोलल्याबद्दल. ओके, थँक्यू.